GOVA गोवा. 4:30 वाजता उठायचो आणि सगळं आवरून आम्ही 5-5:30ला सेटवर जायचो आणि 5-5:30 वाजल्यापासून आम्ही धावायला सुरुवात करायचो. आणि जवळजवळ 2.5-3 लाख रुपये आम्ही असे घेऊन आलो. गोव्यात डेव्हलपमेंट करायची असेल तर मला इन्व्हाइट करा. प्रिन्सिपल आणि सरांना सांगायला गेलो होतो की मला आता यापुढे कॉलेजला जमणार नाही यायला, काही कारणास्तव मला सोडायला लागतंय. तर ते म्हणतात, तू आधी कुठल्या कॉलेजला आहेस तेच तर सांग. घड्याळाचा काटा टोचत नाही गोव्याला गेल्यावर, एवढं निश्चित. फक्त माशाचा काटा टोचतो, काही खात नाही. आम्ही काय होतो ब्रेकमधून ऍक्च्युली आणि हे ओके. पहिलं जेव्हा आम्ही ते शूट करत होतो तो प्रवीण तरडे होता. ओके, 100 कोटी याच्या गालावर. हे सतत आमच्यावरती प्रँक करत असत आणि आम्हाला मावा बनवत असत. इतके पैसे मी हारलोय तिकडे. अशा गोष्टी घडतात तिथे. आई शपथ. माझ्यातला साला आणि यांच्यातले स्ट्रगलर असं पकडून स्ट्रगलर साला करूया. तुझा इंटरव्ह्यू बघून लोक सिनेमाला येतील का आमच्यावर पिकनिकला येतील हा मला एक प्रश्न. सिनेमाला येणार, 31 जुलैला सिनेमाला येतील आणि मग नंतर पिकनिकला बनव. नाही होणार. हे नाही होणार, नाही edit नाही होणार, हे नाही होणार. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच आपल्या भेटीला येत आहे मामाच्या गोव्याला जाऊया आणि त्या निमित्ताने सगळी टीम आहे माझ्या बरोबर. दिग्दर्शक आणि कलाकार सगळी टीम गोव्याहूनच आली असं वाटतं मला. हो ना? हो, नाही मी चालले. कसे आहात? मस्त झालं जेवण वगैरे सगळं मस्त? एकदम. येस. सो आता फायनली सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, येऊ घातलेला आहे. पण मला सांगा, गोवा म्हटल्यानंतर पहिले 3 शब्द काय येतात डोक्यामध्ये प्रत्येकाच्या? नाही, मला ते त्याच्या आधी पण मला हे सांगा की गोव्याचं स्पेलिंग नक्की काय? GOVA गोवा. GOVA गोवा. आणि काय 3 शब्द येतात डोक्यात? शब्द. पहिले 3 पहिले शब्द गोवा म्हटल्यावर पहिलं एकदम येतं डोळ्यासमोर. ते ऍक्च्युली ते बोलू शकत नाही असे शब्द आहेत. फक्त तुम्हाला कळलं असेल. Cheers. Cheers. एवढंच. एवढंच आहे तुला पहिलं. कसिनो. वा वा वा. फिश करी राईस. समुद्र. ओके. मित्र, धमाल आणि मस्ती. क्या बात आहे. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्याच वाटतं त्यांनी सांगितलं. तू जिंकला. पण ज्यावेळेस ठरलं. येस. हे गोव्याला आल्यावर आपण जे घेत होतो. तर तुम्ही हे पण पिता हो. म्हणजे? गोव्याला जाऊया तर आता इथे ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी फॉर अ चेंज आमच्या टेबलवरती आलंय. प्यावं लागतंय तोंडावर. पण तुम्ही स्वखुशीनेच ऑर्डर केलंय. हा समोर आहे म्हणून, नाहीतर तो बघ बार होता अख्खा. आपण तिकडे बसूनच करायला पाहिजे होतं खरं तर. आम्हाला फार वाईट वाटलं. हरकत नाही. सुरूच आहे, हे सुरूच आहे. अमृताने नाही होणार. हे नाही होणार, नाही edit नाही होणार, हे नाही होणार. बरं, हे फॉर अ चेंज जे काही हे पिताय, मला सांगा गोव्यात जाऊन किती मजा केलीत? खऱ्या आयुष्यातली गोवा ट्रिप कशी असते? शूट बद्दल तर आपण बोलूच, पण खऱ्या आयुष्यातली कशी असते गोवा ट्रिप? काय काय करता जाऊन? मला खऱ्या आयुष्यात गोव्याला जायला खूप आवडतं. मी किमान 20 ते 25 वेळा गेलो असेल. आणि गोव्याचा समुद्र, एकूणच गोव्याची वाईब आहे ना, ते त्याला एक शब्द आहे त्यांच्याकडे, सुशेगात. की इथे ना आम्ही सेकंद काटा मिनिट काट्यावर धावत असतो. अरे 9:05 इथे गेलं, मग 10-10:30 तिथे पोचायचंय, मग 11 वाजता आहे. हे सगळं गोव्यात काय नसतं. गोव्यात 11 वाजेपर्यंत दुकानच उघडलेली नसतात. आपण तरी जाऊन काय करणार? आणि छान असं निवांत, त्याला घड्याळाचा काटा टोचत नाही गोव्याला गेल्यावर, एवढं निश्चित. फक्त माशाचा काटा टोचतो, काही खात नाही. टोचला तर माशाचा. गोव्यातली ट्रिप म्हणजे बेफामच. मला तो गोव्याला जातो हे आठवतं. गोव्यावरनं कसा परत येतो आय डोंट नो, मला आठवत नसतं. अरे घरी मी इथे कसं आलो, मला कोणी आणलं काही आठवत नाही. हो यार, गोव्याला गेल्यावर असंच वाटतं की परत घरी जाऊच नाही यार, परत त्या कामाच्या धबडग्यामध्ये नाही
गुंतायचं आहे. पण काय करायचं, आपलं शेवटी कर्तव्य आहे त्यामुळे ते करावंच लागतं. पण गोवा म्हणजे गोव्याला वर्षातनं एकदा जरी गेलं ना तरी वर्षभर त्या पिकनिकचा घमघमाट आमच्या बरोबर असतो, त्या आठवणींचा घमघमाट असतो. आणि खूप म्हणजे आम्ही तर म्हणजे वेड्यासारखी मजा करतो गोव्यामध्ये, वेड्यासारखी मजा. आणि खूप पैसे आम्ही हारतो पण. त्याच्याबद्दल तर कुशल सांगेल, कुशलने तर विक्रम केलेले आहेत पैसे हारण्याच्या बाबतीत. त्या बोटी माझ्याच पैशांवर चालू आहेत अजून. इतके पैसे मी हारलोय तिकडे. पण मला तिकडचा कसिनो खूप आवडतो. समुद्र किनारा खूप आवडतो. तिथलं जेवण खूप आवडतं. आणि झोप, बस. गोव्याला एवढंच असतं सगळं, बाकी या पलीकडे काहीच नसतं. हे सांगायला का? नाही, खरंच. गोवा म्हणजे ना खूप वर्ष जातोय नाटकाच्या निमित्ताने, फिल्मच्या निमित्ताने वगैरे वगैरे. पण मित्रांबरोबर जाण्याची गंमत वेगळीच असते. तर मला एक दिवस असा आठवतोय खूप चांगला, की ज्यावेळेला गोव्यामध्ये काय उलटं होत जातं मी ते सांगतो. की कसिनोमध्ये खेळत होते सगळे टेबलवर आणि आमच्यातला एक जण मित्र होता. म्हणजे आता विशाल इनामदार आहे, सचित पाटील आहे, अजित परब आहे, मी, निखिल नेरुरकर, असे एक 10-12 जण आम्ही एकत्र होतो. आणि एक वेळ अशी होती की कसिनोला असं रुलेवर उभे होतो आम्ही आणि खेळत असताना आमच्यातला एक मित्र विशाल इनामदार एका बाजूला उभा होता आणि तो फक्त असं म्हणायचा, रेड, ऑड, इवन, ब्लॅक, असं फक्त सांगत होता. उभा राहून तिकडे बघून, येतं आवाज ना, हां, तिकडे बघून सांगत होता. आणि आम्ही ते कॉईन्स लावत होतो आणि ते डबल होत होते. आई शपथ. आणि जवळजवळ 2.5-3 लाख रुपये आम्ही असे घेऊन आलो होतो. अशा गोष्टी घडतात तिथे. त्याच्यात अजून एक गोष्ट अशी घडली होती की अजित परब, तुम्हाला माहिती आहे किती सुंदर गातो, खूप चांगला गातो. तर कराओकेमध्ये ते कसिनोमध्ये कराओके चालू होता, तर त्याच्यामध्ये अजित परबने गाणं गायलं आणि त्याला काहीतरी 75 वगैरे असे मार्क्स मिळाले. 100पैकी मार्क्स मिळतात ना. आणि विशाल इनामदारने, जो नेहमी गात नाही, प्रोफेशनल गायक नाही, त्यांनी गायलं, त्याला 100 मार्क मिळाले. म्हणजे गोव्यामध्ये ह्या अशा पण गोष्टी घडू शकतात. हा त्यातला किस्सा आहे. त्यामुळे गोवा मजा असते. एकतर मला असं वाटतं की ना, एकदा गोव्याच्या एअरपोर्टवरून असं आपण बाहेर येतो ना, त्याच्यानंतर असं पिकनिक आवाज यायला की बाबा तुम्ही आलायत ना, आता मजा करा. तुम्ही 365 दिवसातले हे 2 दिवस तुम्ही एन्जॉय करा आणि जा आणि परत कामाला लागा. गोवा हा नुसतं शब्द किंवा विचार जरी म्हणत आला तरी अर्धे पोचलेलो असतो तिकडे आम्ही गोव्यात. पण आता मगाशी बोलल्याप्रमाणे तुला ते कुठल्या तरी नाट्यगृहात किंवा असं थिएटरमध्ये अनेक मोठमोठ्या दिग्गजांचे फोटो लावले जातात, आहे ना, मोठमोठ्या कलाकारांचे. सा तिकडच्या कसिनोजमध्ये कुशलचे फोटो आहेत. हो. आणि एअरपोर्टला किंवा स्टेशनला अनेक कसिनोमध्ये काम करणारी चातकासारखी वाट बघत असतात. आणि याचा फोटो पण आहे प्रत्येकाच्या पाकिटात. आमच्याकडे गोव्यात डेव्हलपमेंट करायची असेल तर मला इन्व्हाइट करा की 2 दिवस कसिनो द्या. पण आणखीन एका गोष्टीचं ना, तिकडच्या आमच्यासारख्याच तिकडच्या मित्रांचं मला ना खूप मत्सर किंवा हे वाटतं. पण त्यांचा गोव्याला जायचा प्लॅन कॅन्सल झाला तर ते गोव्यातच असतात. हो यार. हेवा वाटतो की कॅन्सल झाले तरी ते गोव्यातच असतात. पण ही या वेळची आमची गोव्याची ट्रिप आम्हा सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे. आणि ती का स्पेशल आहे ते 31 जुलैला तुम्हाला कळेलच. येस. बरं, हे वाक्य शेवटपर्यंत मध्ये मध्ये बोलत राहायचंय सगळ्यांना. नाही, हेच वाक्य बोलत राहणार, मधनं तुझ्यावर गप्पा मारणार. येस. आता कमिंग बॅक टू द फिल्म मला यायचंय. 10 वर्ष मला वाटतं आता झालेली आहे स्ट्रगलर सालाला, आणि तुमच्या मैत्रीला त्याहून जास्त झाली असते. मला ऐकायचंय, एकमेकांबरोबरची पहिली भेट ज्यावेळेस ह्या सिरीज साठी तुम्ही भेटलात ती कशी होती, आठवते? सिरीज साठीची. आणि काय बोलणं झालेलं, कॅरेक्टर कसं डिस्क्राईब केलेलं? सिरीजसाठी कॅरेक्टर डिस्क्राईब कसं केलं होतं हे खरंच सांगतो. सिरीजसाठी कॅरेक्टर डिस्क्राईब करायला मी ज्या केबिनमध्ये होतो त्या केबिनचा दरवाजा उघडला आणि तुमच्या आईचा घो, आणि इथून त्या सिरीजची सुरुवात झाली या शब्दापासून. आणि कॅरेक्टर डिस्क्राईब करताना ज्या आत्ता शब्द वापरले ते इथे नाही करणार की तुम्ही असे आहात, तू तसा आहेस आणि तू असा आहेस. हे आता समजून घ्या. काय साल्यांनो, मला काम करू द्या. मग ह्यांनी त्यातला फक्त साल्यांनो पकडला. आणि अरे आम्ही स्ट्रगलर आहोत ना, मग आम्हाला ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी आम्ही इथेच बसणार. ही आमची हक्काची जागा. त्या माझ्या ऑफिसच्या बाहेर बसले होते. मग माझ्यातला साला आणि ह्यांच्यातले स्ट्रगलर असं पकडून स्ट्रगलर साला करूया. मग मी पटकन 2-3 पानं लिहिली. लाईट जसे इथे आहेत तसे ऑफिसमध्ये होते ते घेतले, कॅमेरे ठेवले आणि ते बोललं गेलं. म्हटलं टाकून दे यूट्यूबला, ज्याला बघायचं आहे ते बघतील, ज्याला नाही बघायचं आहे
ते बघून शिव्या देतील असं करून, आणि ते केलं आणि अचानक ते इतकं चाललं की मग ती जबाबदारी पण. मग आम्ही भेटून त्याचे नित्यनेमाने एपिसोड करू लागलो आणि ते लोकांना खूप आवडू लागलं. खरं तर असं काहीही ठरवलेलं नव्हतं, आणि ठरवलेलं नसणं ह्याच्यातच त्या सिरीजची गंमत आहे. खरंय. ठरलेलं असतं तर कदाचित ती सिरीज एवढी चालली नसती, कारण तसं पाहिलं तर आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या कुठे ना कुठे काम करतच असतो. ह्याने चला हवा उद्या केलं, ह्याचे जे सिनेमे चालू असतात, ह्याचे नाटक, मालिका सगळं. पण त्यांच्या त्या कॅरेक्टर्सना स्ट्रगलर्स एवढं यश त्याचसाठी मिळालं नाही असं मला वाटतं. म्हणजे यश मिळालं, पण स्ट्रगलर्स आयकॉनिक का ठरली की ते ठरवून न केल्यामुळे ते इम्प्रॉम्प्ट वाटतं, खरं वाटतं, आणि तीच त्याची गंमत आहे असं वाटतं. त्यामुळे ती तशीच तयार झाली, असं काही ठरलं नव्हतं. मला तुम्ही तिघजण सांगा की अनेक एपिसोड्समध्ये ना तुम्ही सरांना पण शिव्या देता, तुम्ही कॉलवरती बोलता, काही वाटेल ते बोलता. ज्यावेळेस पहिल्यांदा असं काही बोलायचं होतं, थोडा नर्वसनेस नव्हता की म्हणजे ऑफ कॅमेरा आपण शिव्या देतो ते वेगळं असतं, पण ऑन कॅमेरा सरांना डायरेक्ट शिव्या द्यायच्या तुम्हाला. सो मित्र म्हणून नाही, किंवा मुळात त्या सिरियलचं शूटिंग करताना असं कधी ऍटमॉस्फिअरच नसतो की शूटिंग करायचं आहे. आम्ही भेटतो ते कॅज्युअल धमाल करायलाच भेटतो. हा कधी तो कॅमेरा ऑन करतो आणि अचानक ती बोलता बोलता एपिसोडला सुरुवात होते, आम्हाला कळतच नाही. त्यामुळे आणि ह्याला शिव्या घालण्याचं किंवा ह्याला बोलण्याचं असं काही नाही. हा आमची बोलणी खातच असतो, आमच्या शिव्या खातच असतो, आणि आम्ही एकमेकांच्या शिव्या खाऊनच आम्ही घडलेलो आहोत. नाही तर आमच्या चुका इतक्या निर्मळपणे तोंडावर सांगणारा कोण मित्र तुम्हाला भेटणार मला सांगा. आपण आपलं सहकलाकार किती चुकत असलं तरी आपण हेल तू हेच कशाला चुकीचं करतोय असं बोलू शकत नाही ना. कारण एक डिसेन्सी असते, आपण एक काही प्रोटोकॉल पाळतो की नाही असं नाही बोललं पाहिजे त्याला समोरचं सगळं. पण मित्रांमध्ये असे प्रोटोकॉल्सचं काही असण्याचा संबंध येत नाही. त्यामुळे शिव्या तर आम्ही प्रत्येक जण खातो. त्यामुळे हा सर असेल तर आपल्या घरी, आमच्या तर की आमचा मित्र. खरं मी सर बाहेर असतो, यांच्यात वेळचं. बोल बोल. शिव्या असं नाही, ही भाषा आहे मैत्रीची ना, मित्रांची भाषा आहे. त्याच्यात काहीतरी वेगळं आपण काहीतरी करतोय, हे काहीतरी वेगळेच डायलॉग झाले तर असं नाहीये. ते आमच्या जगण्यातला एक भाग आहे तो. मी जिथनं बिलॉंग करतो, मी लहानपणापासून जिथनं चाळीतनं वाढत आलो, तर तिथे शिव्या ह्या सहज म्हणजे रेडिओ जसं चालू असतो तशा शिव्या पण असतात. इतकं सिंपल आहे, त्यात काहीतरी वेगळं असं नव्हतं मला असं वाटतं. मैत्रीत एकमेकाला शिव्या घातल्याशिवाय ती मैत्री पूर्ण होत नाही. आणि इतक्या मनापासून आणि प्रेमपूर्ण शिव्या घालतो, त्यामुळे स्ट्रगलर सालाला सक्सेस मिळाला आहे असं मला वाटतं. आणि नुसत्या शिव्या नाही या स्ट्रगलर सालामध्ये, त्याच्यात त्या स्ट्रगलर सालाची एक गोष्ट आहे, एकमेकाबद्दल असलेलं जी काय इंडस्ट्रीत आमचं प्रेमच आहे, पण जी मुळात असते ना बाहेर, असूया आईला त्याला मिळालं मला, तर ते थोडंसं इथे आलंय आणि त्याला एक स्टोरीला शिव्यांची जोड मिळाली. त्यामुळे स्ट्रगलर साला आवडला आणि त्याच्यातनं आमचा मामाच्या गोव्याला जाऊया जो 31 जुलैला रिलीज होतोय तो सिनेमा घडला. बरं, मी ना मगाशी तुमचे डिस्कशन्स ऐकत होते, तर ना एका पॉइंटला मला असं वाटतं की आता कोणीतरी सिरियस बोलतंय, मग जोक झाला, मग असं वाटलं नाही आता कोणीतरी. तर ही जी गंमत आहे ना तुमच्यातली, मला हे ऐकायचंय की असं कधी झालंय का की तुमच्यापैकी कोणीतरी एखादं काहीतरी खरंच सिरियसली काहीतरी सांगायचंय आणि सगळेजण मजाच घेतात आणि त्यात ते बाजूला राहिले. हा सांगत असतो सिरियसली तू. खूप सांगायचं असतं. मी आणि अंकुश दादा ॲज अ गंभीर ॲज अ प्रकृती गंभीर आहे. इथे आल्यापासून असं होतं. आतापर्यंत माझ्याच बाबतीत होत होतं. आता दोघं जण नाही, पण हे ना खूप सिरियस माणसं आहेत. पण तसं बघायला गेलं तर एखाद्या सामाजिक गोष्टीवर, राजकीय गोष्टीवर बोलत असताना खूप सिरियस असतं, पण ते ना एंड त्याचा काही करून ते लोक तिथे काहीतरी विनोद शोधून काढतातच, की जे आम्ही परत हसतो, बाकी काय नाही. आणि स्ट्रगलर हीच नावामध्येच आहे. तर मला सांगा की कधी ना आपल्या आयुष्यामध्ये एक ती फेज येते जेव्हा आपल्याला
खूप स्ट्रगल करावा लागतो किंवा काही सुचत नसतं आणि तेव्हा मित्रच आपल्या मदतीला असतात. मला तुमच्याबद्दल ऐकायचं आहे की अशी एखादी फेज तुमच्या आयुष्यामध्ये आली आहे का जेव्हापासून तुम्ही एकत्र भेटलात आणि त्यानंतर एकमेकांमुळे तुम्ही त्यातून बाहेर पडलात? असं म्हणतात ना की मित्रच आपल्याला बाहेर काढतात कोणत्याही गोष्टीतून. कुशाला बऱ्याच वेळा बाहेर काढले त्यामुळे त्याच्याकडे खूप लक्ष द्या. तेव्हापासून तो बाहेरच आहे. तेव्हापासून तो बाहेरच आहे. आम्ही त्याला कसं त्याच्यावरती खूप मोठी फेस दरवेळेला येते. ओके, तुला उत्तर मिळालं मला वाटतं. म्हणजे आता मला साधारण कळलं की ते सिरियस प्रश्नांना जागाच नाहीये. नाही, अत्यंत सिरियसली तुला उत्तर देतो. आता आमच्या तिघांकडे पण काही काम नव्हतं. ओके, मग आम्ही अत्यंत कठीण प्रसंगात आलो. ओके, मग बघितलं काम कोणाकडे चालू आहे, विजू मानेकडे चालू आहे. ओके, मग आम्ही विजू मानेला सांगितलं की तुझ्याकडे आता काम आहे तर तू आम्हाला घेऊन एक पिक्चर का नाही करत. आणि मग स्ट्रगलर सालावरती सिनेमा करूया असं ठरलं. आणि हे खरंच सांगतोय का, सिनेमा करूया. आम्ही तगादा लावला आणि त्यांनी तो सिनेमा केलाय. हो सर. आणि माझं स्ट्रगल सुरू झालं. बरा होतो मी. गोव्यात किती दिवस होतात तुम्ही शूटसाठी? आम्ही जवळपास महिनाभर गोव्यात होतो, म्हणजे गोवा आणि कोकण मिळून काही पार्ट त्यातला कोकणात शूट केलाय. आणि गोवा काय माहिती, मला पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हापासून मला असं वाटतं की माझं आणि गोव्याचं काहीतरी नातं आहे. मला कायम असं वाटायचं की मला इथे राहायचं यार, गोव्यात राहायचं. गंमत बा, आता आपण ज्या हॉटेलमध्ये तुझ्याशी बोलतोय त्या हॉटेलचं नाव सुद्धा शॅक आहे. हो. म्हणजे किती गोवा असं आमच्या आत आहे. भिनलंय तुमचं. बिनलंय पूर्णपणे बिनलंय. सगळं काय ग, मी असं नेहमी म्हणतो की मला घडवलंच मित्रांनी. मी काहीच नव्हतो, मी शून्य होतो. मला नातेवाईक नाहीत, काही नाही, ना आईकडचे ना बाबांकडचे. पण घडलोच मित्रांमुळे. म्हणजे त्यांनीच कुणी बोट दिलं, कुणी हात धरला आणि अशा एक 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 पायऱ्या नेत जिथे आत्ता आहे तिथे नेलंय. आणि वरनं अजून काही मित्र बोलवत आहेत. वरनं म्हणजे तिथनं नाही, हा येऊरवरनं यशाच्या उंचीवरून बोलवत आहेत की अजूनही. तसं आहे. गोव्यातल्या शूटची काय काय मजा आहे? म्हणजे साधारण किती काम केले एका दिवसात आणि किती मजा केली? एक मिनिट. काम बापरे, अगं तुला काय सांगू, 4:30 वाजता आम्ही उठायचो रोज. रोज 4:30 वाजता उठायचो सकाळी. हा, प्रश्नच होता सकाळी. व्हायोलिन वाजतोय मागे. 4:30 वाजता उठायचो आणि सगळं आवरून आम्ही 5-5:30 ला सेटवर जायचो. आणि 5-5:30 वाजल्यापासून आम्ही धावायला सुरुवात करायचो. आणि भर उन्हात म्हणजे एप्रिल, बापरे. आणि आणि असं करून म्हणजे एका सीन पटपट एक सीन म्हणजे कुठे आम्हाला आता ब्रिदिंग स्पेस पण नव्हती. त्यामुळे महिनाभर होतो आम्ही, पण आम्हाला अजिबात मजा बिजा करायला गेलेली नाही. आम्ही प्रामाणिकपणे फक्त शूटिंगच केलं आम्ही. त्यामुळे आता निर्मात्याला आमची हे आहे की विनंती आहे की तर आता आपण success party आपण गोव्यामध्ये. पुढच्या विषयाकडे जाताना Success party. आजच त्याची बायको म्हणाली, विजू तुम्हाला मोठमोठ्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेवायला देतो, आम्हाला नाही घेऊन जात. आजच म्हणाली त्याची बायको. तुम्ही जर ट्रेलर नीट पाहिलं किंवा सिनेमा नीट पाहिलं तर ना त्यात एक असा धावतानाचा प्रसंग आहे की ज्या वेळेला चालू शॉट मध्ये अभिजित बसलाय की आता मी धावणार नाही, त्याच्यावर त्याला कानात असं कुशलने सांगितलंय रिटेक होण्यापेक्षा आत्ता पळ, आणि तो उठून पळायला लागलेला आहे. हे तुम्हाला सिनेमात दिसेल. मी शॉट तो तसाच ठेवलेला, तो एडिट केला ना. चालू शॉट मध्ये बसला होता. अरे किती धावायचं, त्याला काय हे आहे की नाही. त्यांनी आणि मी exercise अभिनय करायला करून तुम्ही आहे ना, अभिनय करून द्या ना. हे व्यायामाचे प्रकार का करायला लावतोय मला. मी ट्रेलर मध्ये अजून एक पाहिलं की तुला 2-3 जणांनी येऊन मारलंच रे. म्हणजे हे रिटेक पण झाले का? तो खरा राग निघालाय, खरा राग. तो वन टेक ओके होता की रिटेक्स मुद्दाम करायला लावले ह्याचे? तुला मी सांगू का, त्याची खरी खरीच त्याचा किस्सा बोल. खरा तरी किस्सा पण सांगू. खाल्लं. खरा पहिलं जेव्हा आम्ही ते शूट करत होतो ना, तर प्रवीण तरडे होता. ओके, हा. तर पहिले 100 कोटी याच्या कालावर. तर पव्याचं कसं होतं, पव्या मला सांग, प्रवीण म्हणाला की एक झाला शॉट, मस्त झाला, चांगला झाला. ते म्हणाले की प्रवीण ते अजून थोडं खरं नाही वाटत आहे. ओके, तर प्रवीण म्हणाला ए कुशा तू घाबरू नको. म्हटलं मी नाही घाबरत आहे. अरे काहीच टेन्शन घेऊ नको, हे बघ इथनं हात जाईल,
वाटतं ना तो असा येईल आणि हितनं जाईल, तू टेन्शन घेऊ नको. आता तर मी तुझ्या कानात बसलो, कानाखाली बसलो, त्याच्या आम्ही रिएक्शन मध्ये होतो. हा तर मी म्हटलं हा मी आणखीन जास्त बिंदास झालो. ओके. आणि तो प्रवीण तो राक्षस आहे, त्याचा एवढा हात आहे त्या प्रवीणचा. ओके. आणि म्हणजे एवढा हात त्याचा, आणि तो फाट आम्ही काय होतं प्रेम मधून? ऍक्च्युली साठ, आणि हे ओके. नाही, आणि खरं सांगतो आता की विजू सरांनी प्रवीण सरांनी सांगितलं होतं की तू खरोखर दे, त्याशिवाय रिॲक्शन येणार. अरे जातीवंत कलाकार असतो तो असं खोटं खोटं का करेल? अरे तुला सांगू 2 तास हे दुखत होतं. आणि प्रवीण मला विचारतो, हे कुशा लागलं नाही ना? नाही शांत. तो एकच दिवस होता जेव्हा मी सेटवर पूर्ण शांत बसलो होतो. नंतर अरे. आणि मला काय बोललं, बाबा मी भिरभिरलो रे. अरे प्रवीणची कानफाडात खाणं काय साधी गोष्ट आहे का? बरं प्रवीण तर प्रवीण ठीक आहे. आमचा सँडी इकडे प्लीज. आता फक्त ह्याला फ्रेम मध्ये बघा. सँडी ये ना जरा फ्रेम मध्ये. बघ हा सँडी, याची ताकद बघा, खाली बस. याची ताकद बघा, बरोबरच होईल. हा, याची ताकद बघा. दाखव हे दाखव. बाय. माझी अरे झालं म्हणजे. माझी मांडी एवढी आहे. माझी मांडी तुला सांगू, ह्याने पण मला कानफडात मारली आहे. 2 ना. 2 मारलेत. माणसं काय कास्ट केली होती बरं. सर स्पेशल इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेल्या की अभिनय करायचा One take नाही, नाही. खरोखर मार. कारण मला ते एक्सप्रेशन पाहिजेत खरोखरचे. आणि पिळगाव कसं नाही का, एखाद्या कार्यक्रमात एखाद्याचं काही आवडलं की त्याला असे 100 रुपयाची नोट काढून देतात. मी ह्याला आणि प्रवीणला 500 दिले. तर मी परिस्थितीचे तडाखे खाल्लेला माणूस आहे. हे परिस्थिती आहे ती. आणि याचं नाव परिस्थिती. आणि मकरंद सरांचा आवाज पण काढलास तुझे. ए मला नाही आहे, सॉरी मी नाही काढू शकत मकरंद सरांचा. नो मला नाही येत काढता आवाज, सॉरी. अभिजित जेव्हा ऐकायचं नाही ना विजू सरांचं, तेव्हा या आवाजात त्याला सांगायला लागायचं, अभिजित प्लीज नीट काम कर. मॅन्सर हे माझ्याकडनं करून घेतायत आयुष्यात. कोणी काही सांगितलं नाही, तो त्याचं करतोय. मी त्यांच्याकडे स्ट्रगल करतोय की त्यांनी मला नाटकामध्ये कास्ट करावं. तुम्ही मला बर्बाद करताय माझं करिअर. गोव्यात गेल्यावर सगळ्यात जास्त मुली कोणाकडे बघत होत्या? कोणाकडे बघणार? आमच्या चेहऱ्यावर उजेड पडलेला बघतेस ना तू. माझ्या तर तोही नाही पडलाय. सांगा, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे दादा. पण हे तुला कळत होतं का बघतात का हे सांगतात मुली? नाही त्या मुलींकडे आम्ही बघायचो. दादा तर स्क्रिप्ट मध्ये असायचा. आम्हाला कळायचं की मुली कोणाकडे बघतायत त्या. दादा स्क्रिप्ट मध्ये. दादा सांगा. काय रे, कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही, गोव्याला ज्या मुली असायच्या आर्टिस्ट म्हणून किंवा फिरणाऱ्या, त्या कोणाकडे बघायचा असा प्रश्न होता. तर आम्ही एक मताने सांगितलं तुमच्याकडे. तुझ्याकडे बोट आहे. सेटवर असतो ना, म्हणजे हा जोपर्यंत सेटवर नाही तोपर्यंत आम्ही असायचो ना. आम्ही म्हणतो हे हिरो, आणि आमचं तसं आलं असं रिॲक्शन डायरेक्ट चेंज. आम्ही आपलं अंकुश विचार एक माझी- करतोय, कधी एक माझी- घडलंय? एक माझी- आठवतोय तो, त्यांनी हे पाहिलंय का? एक माझी मैत्रीण आहे, तिने मला एक किस्सा सांगितला होता की मी एका परेला एका मैत्रिणीकडे गेले होते. मग तिच्या घरात तिथे बिल्डिंगमध्ये अंकुश चौधरींचा मोठा फोटो होता. मग मी म्हटलं, ओ अंकुश चौधरी म्हणजे तर ऋतिक रोशन आमचे, आणि अंकुश एकदा तरी आयुष्यात भेटायला पाहिजे. तर ती म्हणाली की ते आधी ह्याच इमारतीत राहायचे, आता दुसरीकडे शिफ्ट झालेत. मग ती म्हणाली की शेट, माझा आयुष्यातला चान्स मिस झाला, मला एकदा तरी आयुष्यात अंकुश चौधरींना भेटायचं. आणि एकदम सुंदर मैत्रीण आहे एकदम. तर आपल्याला असं होतं ना की आपण थोडंसं एक ओके अंकुश चौधरींना भेटायचं ना, ओके. मग मी अंकुश दादा, माझी एक मैत्रीण जरा म्हणत होती सहज यायचं भेटायचं. हां बोलू ना. कट्टू मग मी सेटवर बोलवलं आणि ती भेटल्यानंतर म्हणजे तिला एकदम सरप्राईज दिलं. मी तिला एकदम सरप्राईज दिलं का की आतमध्ये आहे. तर ती जशी आली ना, एवढी रिॲक्ट झाली. त्यानंतर माझ्याकडे डुंकूनही बघितलं नाही तिने.
दृश्य होतं ते. संपला विषय. ते अंकुश दादा आहे म्हटल्यावरती तो एक खतरनाक स्टार आहे ना, सुपरस्टार आहे, सुंदर, एक हँडसम. ऑल द बेस्ट. तर तेव्हा मिळालेलं रत्न आहे आपल्या सिनेमासृष्टीला. तर मी आणि अंकुश दादा असताना ह्यांच्याकडे कोण कशाला बघते? म्हणजे मुली यांच्याकडे बघतात, मला बघून घेतात. कॉलेजमध्ये असताना गोव्याला गेलेत? म्हणजे बरेचदा असं होतं की कॉलेजला वगैरे असताना किंवा असे इन जनरल गोव्याचे प्लॅन्स होतातच कॅन्सल, पण असे तुमचे झालेत का कधी चुकून आमचे सक्सेसफुल? कॅन्सल. नाही, आमचा अरे. गोवा प्लॅन दर शनिवारी बनतो आणि कॅन्सल होतो. फक्त तो रात्री बनतो आणि सकाळी कॅन्सल होतो. आम्ही कुठेही असू, आम्ही त्या प्लेसचा गोवा करून टाकतो. असं नाही की त्यासाठी गोव्याला जायला पाहिजे. नाही. हा, आम्ही वाळवंटात जरी भेटलो तरी त्याचा गोवा करू आम्ही. काय कॉलेजच्या वेळेमध्ये काय होतं की बजेट फार कमी असायचं आपल्याकडे. ओके, आमच्या ठाण्यातलं उपवनच आमचं गोवा होतं. की उपवनच्या तळ्याच्या काठी बसलं की झालं गोवा. गोवा. छोट्या चाय होत तर त्या बजेटमध्ये काय व्हायचं, आम्हाला असं वाटायचं की आने जाने का खर्चा क्यों करते इतना, वही पैसा यूज करते ना इधर पे. आता मामाच्या गोव्याला जाऊया नाव आहे सिनेमाचं, जो 31 जुलैला भेटीला येणार आहे आपल्या. तर माझे नेक्स्ट त्याच्यात आपण काहीतरी व्हेरिएशन घेऊया वाक्य. हो, जुलै 31. काय व्हेरिएशन? येस, तो माझ्याकडे रॅपिड फायर आहे, त्याची तुम्हाला पटापट आणि खरी खरी उत्तरं द्यायची. ठीक आहे, मला सांगा. कोणापासून सुरू करते? नाही, सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. ज्याला पहिलं येईल तरी बोल. हा, म्हणजे सगळेजण सांगा उत्तर प्रत्येकासाठी. हा, तुमच्यापासून करूया आपण. ओके, मला सांगा, 3 पेक डाऊन नंतर तुम्ही फिलॉसॉफर होता, डान्सर होता का सिंगर होता? मी तिन्ही होतो. डान्सर नाही होत मी ना. मी फक्त फिलॉसॉफर आणि सिंगर. मी सिंगर होतो. मी शांत होतो. मी पितच नाही. चल, मी घरी जातो चिडून. तुझा नाही, मी पितच. गेल्यावर तू एकटा जातो. फक्त मजा आहे, त्यांना घेऊन जातो. त्याचे खांदे तेवढे बळकट उगत आहेत का? आम्हाला उचलूनच झाले. हँगओव्हर उतरवण्यासाठीचा तुमचा देसी उपाय काय आहे? ब्लॅक कॉफी, सॉरी देसी लिंबू पाणी. लिंबू पाणी. लिंबू पाणी. मला हँगओव्हर कधी झालंच नाही. मला पण नाही. मी यांना लिंबू पाणी बनवून पाचतो. डिपेंड. एकटा राहतो म्हणजे घरात आता काय अवेलेबल आहे त्याच्यावर. त्याचं काय ते हँगवर. उरक की काजू फेणी? हो, उराक उराक. उरक. उराक उराक उराक. नो डाऊट. नाही, मी दोन्ही कधी प्यालो नाही. खरं? खुराक हा खरंच? खुराक आहे फक्त. मी खरंच नाही पित. विचार. हा, मी उराक. उरक. आम्ही दोघे. तुम नाहीच. ओके. कॉलेज ट्रिपमध्ये ज्यावेळेस तुम्ही होतात तर तेव्हा अटेंडन्स जास्त होते की ॲडव्हेंचर्स जास्त होते आयुष्यात? म्हणजे काय? माझं तुला सांगतो, मी माझ्या कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी आणि जनरल सेक्रेटरी होतो आणि 18% अटेंडन्स होता माझा ओव्हरऑल कॉलेजमध्ये. आणि 18 मला नंबरही लक्षात आहे. आणि त्यावेळेला अशी चर्चा झाली की अरे असा कसा जनरल सेक्रेटरी असू शकतो जी ज्याला डिबार करावं लागेल. तर त्यावर मी काय केलं की मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह असताना मुंबई युनिव्हर्सिटीत भांडलो की तुम्ही अटेंडन्स का कंपल्सरी करता मुलांना? त्यांना त्यांचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. ज्या लेक्चरला बसायचं त्या लेक्चरला बस. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे असं खूप भाषण दिलं होतं तिकडे. ॲडव्हेंचर जास्त होतं म्हणजे. ॲडव्हेंचरच होतं. म्हणजे बघ ना, 18% अटेंडन्स, आणि उरलेले त्यात तर तुम्ही जाऊन मांडलात हा तिकडे. 82% ॲडव्हेंचर. मी तर कॉलेजला गेलो. कॉलेज बोलतो आणि झाले यायचं आमच्या कॉलेजला. नाही, माझं नाही तो. हा हा तू पण खालचा वेळ. नाही, तो खालसाला होतो तेव्हा. खालसा होतो तेव्हा ठाणे कॉलेजशी काय संबंध नव्हता. पण ठाणे कॉलेजमध्ये आल्यानंतर मी ठाणे कॉलेजमध्येच होतो. हे लोक यायचे मला भेटायला. पण 3 वर्षात मला माहिती नव्हतं की माझा क्लास कुठल्या फ्लोअरला आहे आणि काही म्हणजे काय संबंधच नव्हता. काही नाही रे म्हणजे. आणि आमच्या मैत्रिणी मला सांगायच्या की अभिजित उद्या आपली एक्झाम आहे. ओके ठीक आहे. आणि आमच्या कॉलेजच्या बाहेर एक व्हिडिओ गेम पार्लर होतं. तर मी तिकडे खेळत असायचो आणि प्रिन्सिपल यायचे त्या दुकानवाल्याला सांगायचे. आणि दुकानवाल्याला सांगायचे आतमध्ये ते अभिजित चव्हाण खेळतायत, त्यांना बोलवा. मी अरे सर काय आलं, आपली एक्झाम आहे आता,
ह्याची चल माहेरभर. हा तुम्ही हा कुठे, मी आलो, नाही नाही चल. आणि ते मला घेऊन जायचे आणि मला बोरगात बसवायचे आणि मला सांगायचे मी अर्ध्या तासाने येऊन बघणार आहे तू पेपर देतोयस की नाही असे. त्यामुळे अटेंडन्स वगैरे काय संबंधच नव्हता, ऍडव्हेंचरच होतं. 3 वर्षात मी कॉलेजवर राज्य केलंय. आम्ही एकांकिका स्पर्धा जास्त करत होतो, भरत होता त्यावेळेला. त्यामुळे तो जो ग्रुप होता तो वर्गाबाहेर जास्त असायचा आणि अर्धा वेळ फक्त एकांकिकेचाच विचार करत असायचो. त्यामुळे अटेंडन्स खूपच कमी होता. पण कॉलेजला आम्हाला खूप सांभाळून घेतलं त्यावेळेला. मी अटेंडन्स माझ्या व्यवस्थित होत्या एकदम. जे काही असेल ना खरे ते कॉलेजचं. एक हुशार मुलगी आवडायची मला, त्यामुळे मग अटेंडन्स कंपल्सरी होत्या. पण मग जाऊ दे, असू दे. पण मी एकदम सिन्सिअर विद्यार्थी कायम होतो. एवढा इमोशनल झाला. पण मग एकदम आठवणी ना दादा, कसं असतं एकदम. मी जेव्हा प्रिन्सिपल आणि सरांना सांगायला गेलो होतो की मला आता यापुढे कॉलेजला जमणार नाही यायला, काही कारणास्तव मला सोडायला लागतंय, तर ते म्हणाले तू आधी कुठल्या कॉलेजला आहेस तेच तर सांग. म्हणजे जर मी या हो का, मग तू आलाच नाहीस कधी, तू सोडायचा प्रश्नच येत नाही. आणि मी ऍडमिशन घेतलं तर NKT ला, माझी बस नेहमी टाळा कॉलेजला थांबायची. म्हटलं हे जवळ आहे, इथे जाऊया. मी सायन्स ग्रॅज्युएट आहे. मग प्रॅक्टिकल्स कमी आणि क्रिकेट प्रॅक्टिस जास्त अटेंड केली मी कॉलेजमध्ये. आणि क्रिकेटमध्ये सायन्स केलंय. क्रिकेट भारी खेळतो हा आणि याचा मुलगा, जबरदस्त. मला सांगा, इथे तुम्ही जे सगळेजण बसलाय तुमच्यापैकी पटकन बकरा बनणारा कोण आहे आणि बकरा बनवणारा कोण? बनणार मी, मी पण काय बनणार. मी आणि संतोष तुम्ही बनवत असाल असं वाटतं. नाही, मी आणि संतोष आम्ही भोळसट प्रवृत्तीचे असल्यामुळे आणि हे जे चतुर लोमडी आहेत ना हे दोघं, हा आणि कुशलचा लोक बोल. हा, हे सतत आमच्यावरती प्रँक करत असतात आणि आम्हाला मामा बनवत असतात दोघांना. मला मजा येते थोडी थोडी गंमत करायला सगळ्यांची. म्हणून थोडी थोडी तुझी मजा संपतच नाही. ए हे मला फोन लाव रे. ओके, आता शेवटचं आहे. तुम्ही एकमेकांना सगळेजण ओळखता, व्यवस्थित ओळखून आहात, ओळखता सुद्धा. हा, म्हणजे ओळखता असंच म्हणायचं होतं. तर आता 31 जुलैला काय ग? हो ते बोले ना आपण. काय? आता थोड्याच दिवसात आहे, 31 जुलै येते तारीख. So आता येस. तर तुम्ही ओळखता एकमेकांना. आता प्रत्येकाने कोणा ना कोणाबद्दल तरी एक ऍक्टिंग किंवा एक काहीतरी एक स्टाईल असेल जी तुम्ही ऑब्झर्व केलीच असणार आहे, तुम्हाला माहिती आहे. सो ते एक करून दाखवायचं आणि बाकीच्यांनी ओळखायचं. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही समजा ह्याची ऍक्टिंग केली तर ते बाकीचे जण ओळखतील की कोणाची ऍक्टिंग करताय तुम्ही. एखादी स्टाईल असेल, एक्सप्रेशन्स असतील किंवा काहीतरी एक हातवारे करायची पद्धत असेल किंवा एखादं वाक्य असेल. असं काही हा, मी एक करून लगेच तू ओळखशील. बाबा. त्याच्याकडे फोन नाही का? बरोबर, सॉरी. मी करू? हो, म्हणजे कोणी करू शकतात, तुम्ही सगळ्यांनीच करायचं, पण विचार कर. ही तुझीच ऍक्टिंग आहे. पण विजू असं बराच वेळ त्याच्या त्या पहिल्यापासून ती सवय आहे त्याच्या हेअरस्टाईलमुळे तो असं अच्छा, असं वगैरे बोलताना वगैरे होतं. लॉकडाऊन मध्ये टक्कल केला होता तरी पण असं केलं होतं. खरंच केलं होतं, खरंच केलं होतं. टक्कल केल्यावर पण मी मग याला वाईट वाटून अजून घेऊन दाखवलं. अभिजित सर. मी तिकडे बघूच शकत नाही. ओळख कोण आहे? कोण रे हा? स्टाईल नाहीये. ते सांगितलं वाक्य पण. हा, एखादं वाक्य ज्याच्यात माणूस ओळखता येईल. ते बोलले तर मी तिकडे बघितलंच नाही. पण आता हे विषय मी बघूच शकत नाही. क्युरिओसिटी मला विचारायचंय. अगं तुझी आहे अजून curiosity.
तेव्हा तुला माहिती आहे ना, तुम्ही काय रिॲक्ट केलेलं तेव्हा? एक तुला सांगू का, तुम्ही किती मजा घेतलेली, कारण तुमचा मित्र होता तर तुमच्यातली एक मजा वेगळी असते आणि एक मित्रासाठी काहीतरी वाटणं, तो एक राग येणं आणि ती वेगळी असते. ऐक ना, तुझा इंटरव्ह्यू बघून लोक सिनेमाला येतील का आमच्यावर पिकनिकला येतील हा मला एक प्रश्न. सिनेमाला येणार, 31 जुलैला सिनेमाला येतील आणि मग नंतर पिकनिकला पण येणार. पण आता ह्या वेळेला पिकनिक थिएटरातच आहे आमची. आमच्याबरोबर गोवा एन्जॉय करायला तुम्हाला थिएटरात यावं लागेल. मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा बघायला. यात सगळी आमची गंमत आहे. प्रोड्युसरने सांगितलंय पैसे कमवले तर सगळ्या मीडियाला पण घेऊन जाणार गोव्याला पार्टी करायला. तेव्हा आपण सगळेजण जातो. तुम्ही पण ready राहा सगळ्यांनी. नाही, जाहीर सांगा. हो, जाहीर सांगतो, या सिनेमाची सक्सेस पार्टी ही गोव्यातच असणार आहे, विथ नॉट ओनली ऍक्टर्स, त्यात टेक्निशियन्स सिनेमाचे आणि सगळी मीडिया कर्मी असणार आहेत 100%. येस, आणि त्या टेक्निशियन्सचा उल्लेख केला जाता जाता, खूप वेळ नाही घेणार तुमचा. शेवटचा प्रश्न, टेक्निशियन्स बद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. गाणी खूप छान झाले, डिरेक्शन खूप कमाल आहे, रायटिंग खूप उत्तम आहे. पण मला असं वाटतं त्या सगळ्यांबद्दल कधी फार बोललं जात नाही. दिसताना सगळेजण दिसतात, पडद्यामागे खूप हातभार असतो खूप लोकांचा. सो मला त्यांच्याबद्दल थोडंसं ऐकायचं आहे की गाणी तुम्ही ती शूट केले, ती स्टाईल वेगळी आहे, किंवा गोव्यामध्ये जेव्हा लाईव्ह लोकेशनला जाऊन शूट केलं जातं खूप गोष्टी असतात, खूप अडचणी असतात. मला थोडं ऐकायचं आहे की तो सगळा अनुभव किंवा टेक्निशियन्स बद्दल काय सांगाल तुम्ही? नाही सर, शब्बीर नाईकने ॲज अ DOP त्यात खूप वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत, एक्सपेरिमेंट केलेले आहेत. म्हणजे कलरफुल ठेवण्यासाठी आम्ही आधीच ठरवलं होतं की जशी गोलमाल किंवा हे जसे विनोदी सिनेमे कसे कलरफुल दिसतात, ब्राईट दिसतात, तसं त्यांनी त्याचं लाइटिंग पॅटर्न त्यांनी ठरवून घेतलेलं आहे. आणि तसंच अवधूत गुप्तेने सुद्धा स्वतःचा संगीताचा पॅटर्न सुद्धा तसाच बदलला आहे. म्हणजे याच्यात मामाच्या गोव्याला जाऊया हे गाणं टायटल सॉन्ग सुपरहिट ऑलरेडी झालेलं आहे, पण त्याच्या बरोबरच त्यांनी गोवन सॉन्ग केलंय, का तर तो गोवा आहे. मग कोकणी एक सॉन्ग केलंय की कोणाच्या बुटामध्ये कोणाचे मध्ये, किंवा आमचा अनुराग गोडबोले त्याने जे आता खूप रील्सला तुम्ही बघता लागले नावाचं गाणं आहे, तर ते त्याने केलेलं आहे. तर प्रत्येकाने ना तो जो एसेन्स आहे गोव्याचा तो त्याच्या कामात, मग म्युझिक डिरेक्टर असेल तर त्याने त्याचा आणलाय, रायटरने त्याने त्याचा, म्हणजे आमचा जो राहुल आवटे त्याने लिहितानाच स्क्रीन प्ले लिहित असताना सुद्धा त्याने काही गोवन शब्द त्याच्यात पेरले होते. तर असं करत प्रत्येकाने ना तो जवळपास गोव्यात बसून तो प्री प्रोडक्शनला फील केला आणि मग प्रोडक्शनमध्ये एक्झिक्यूट केलं. क्या बात आहे. मला ती लाईन आवडली, जे टायटल ट्रॅक आहे मामाच्या गोव्याला जवळ. तर मला ना ही गोष्ट फार भारी वाटली की मामाच्या बायकोला काहीतरी वेगळा पदार्थ दिला तुम्ही फायनली. नाहीतर ते नेहमी मामाच्या सुगरण आणि बनवतं. मला काय प्रश्न म्हणजे मामाची बायकोला सुगरण असेल ती शिकरण का बनवेल, एवढं बेसिक गोष्ट का बनवेल. तर हे मला आवडलं की तुम्ही तिला बदलूनच टाकलं पूर्ण. हलव्याच्या कालवण करते. सो मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला वाटतं हा जो तुमचा बॉन्ड आहे तो ऑनस्क्रीन बघायला जास्त मज्जा येणार आहे. त्याच्यामुळे जर का तुम्हाला बघायचं असेल, सांगतेच आहे मी, जर का तो तुम्हाला बघायचा असेल तर 31 जुलैला पाहायला विसरू नका. तुमच्या जवळच्या लांबच्या कोणत्याही चित्रपटगृहात जाऊनच बघा. मामाच्या गोव्याला जाऊया. येस, बरोबर. थँक्यू आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.